केंद्र सरकारच्या नवीन मोटार वाहन कायद्याच्या विरोधात टँकर चालकांनी संप पुकारल्यामुळे पुणे शहरातील अनेक पेट्रोल पंपावर गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं। राज्यभरामध्ये ठिकठिकाणी संप पुकारला गेलेला आहे। पुण्यामधील पेट्रोल पंपावर देखील गर्दी पाहायला मिळाली। पुण्यातील शास्त्री रोडवरील एका पेट्रोल पंपवरून आढावा घेतलेला आहे। आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे यांनी पाहूयात। केंद्र शासनाने हिट अँड रन प्रकरणी केलेल्या कायद्यानंतर ट्रक चालक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळालं आणि त्याचाच फटका कुठेतरी या ठिकाणी आपण पुण्यातील शास्त्री रोडवरील एका पेट्रोल पंपावर आहोत आणि सकाळपासूनच या ठिकाणी पेट्रोल भरण्यासाठी नागरिकांनी तुफान गर्दी केल्याचे पाहायला मिळते। कुठेतरी बातम्या आल्या किंवा अफवा पसरवल्या गेल्या की लोक पेट्रोलचा तुटवडा होईल आणि त्यानंतर पेट्रोल भेटणार नाही आणि त्याच भीतीपोटी आता पुणेकरांनी पुणे शहरातील पेट्रोल पंपावर गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय। आता आपल्यासोबत या शास्त्री रोडवरील पेट्रोल पंपाचे जे चालक आहेत ते आपल्यासोबत आहेत। सर, जे पेट्रोलचा तुटवडा होईल किंवा पेट्रोल भेटणार नाही अशा ज्या अफवा आहेत त्या खऱ्या आहेत का? नाही, असं काही खरं नाहीये। आपल्याला आज सकाळी पण डेपोतून पेट्रोल मिळालंय। आता एक गाडी येऊन गेली, परत एक येणार आहे। काही इश्यू येणार नाही, सप्लाय चालू झालाय। सकाळी पोलीस प्रोटेक्शन मध्ये डेपो चालू झालेला आहे, काही प्रॉब्लेम येणार नाही। सकाळपासूनच वाहन चालकांनी असतील डिझेलसाठी पेट्रोलसाठी गर्दी केल्याचं पाहायला मिळतं। त्यामुळे कुठेतरी रस्त्याच्या कडेला आपला पेट्रोल पंप आहे, वाहतूक कोंडी पण दिसते या ठिकाणी। साहजिक हे लोक पॅनिक होत आहेत। सगळ्यांना पेट्रोल हवं असतं, सगळ्यांना स्टॉक हवा असतो। सगळ्या लोकांचं पण साहजिक आहे की त्यांच्या गाडी त्यांना हवं, त्यामुळे पॅनिक होते, पण ते होतं मॅनेज करत। जे चालक आहेत ते सांगतात की कुठेही पेट्रोलचा तुटवडा जाणार नाही, नागरिकांनी गैरसमज करून घेऊन या ठिकाणी गर्दी करू नये। अजिंक्य धायगुडे, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे।